आवाज कमी करा. विधानसभेतले आमच्या पक्षाचे विधानसभेतील आमच्या पक्षाचे काही आमदार आणि विधान परिषदेतील काही आमदार हे सर्व एकत्रित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत पवार साहेबांना आज भेटले. त्यांनी येऊन पवार साहेबांचे पदस्पर्श करून दर्शन घेतले. त्या सर्वांनी पवार साहेबांना भेटून काल जी 9 मंत्र्यांनी आग्रहाची विनंती केलेली तशाच प्रकारची विनंती पवार साहेबांना आज केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे. आम्ही आज सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच आज बसलेले आहेत. आमच्यातल्या 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे, हेही खरं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची जर बैठकीची व्यवस्था बघितली तर ते सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत सर्व. शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. गेले अनेक वर्ष ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले तीच लोक पुन्हा येऊन शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच जण हे पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे. त्यातल्या काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे, पण तीच लोक आज पवार साहेबांना येऊन कालही भेटले, आजही त्यातली काही लोक भेटली आणि मार्ग यातून काढा, काहीतरी मार्ग दाखवा, मार्ग काढा अशी पवार साहेबांना त्यांनी विनंती केली. याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पवारसाहेब हे देशातले एक अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आज विनंती केली आणि यातून काही निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असं पुन्हा एकदा आग्रहाने सांगितलं. मार्ग काढा, पर्याय नाही, मार्ग काढा. मार्ग काढा आणि पर्याय याच्यात फरक आहे. निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्यातून मार्ग काढा असं त्यांचं पवार साहेबांना आग्रहाने त्यांनी विनंती केली, माझ्यासमोर केली. असं आहे की आपल्या घरात कुणी आलं तर त्याच्यावर काही विश्लेषणात्मक टिप्पणी करणं हे योग्य नाही. पवार साहेबांना ते सगळे भेटायला आलेले आणि त्यांनी विनंती केली. मला ते कसे दिसत होते, ते नाराज होते का, निराश होते का, याविषयी मी टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटत नाही.
मला माहित नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं जास्त महत्वाचं आहे. असं आहे की पवार साहेबांनी आपली भूमिका येवल्याला जाऊन स्पष्ट केलेली आहे. वारंवार त्याच विषयात बोलणं योग्य असं नाही. त्यांना जे वेगळ्या पद्धतीनं मागच्या काळात 10-15 दिवसात वागलेले आहेत ते येऊन त्यांना भेटतायत आणि ते त्यांना विनंती करतायत. ही परिस्थिती आज आहे. त्या प्रत्येक भेटीच्या नंतर शरद पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं मला वाटत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही आहे. इथून कुणीही वर गेलं तरी पवारसाहेब प्रत्येकाला भेटतात. त्यामुळं कालही तसंच झालं. आजही पवारसाहेबांनी मी घरी राज्यपाल महोदयांना भेटून मी घरी गेलेलो. विश्वजित कदम आणि मी एकत्रित माझ्या घरी होतो. त्यावेळी तिथं फोन आला आणि मला सांगण्यात आलं ताबडतोब या आणि मला सांगण्यात आलं की असे आमदार आलेले आहेत. मी पवार साहेबांना विनंती केली की मला यायला वेळ लागेल, आपण भेटा. पण पवार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आल्याशिवाय मी कुणालाही भेटणार नाही. त्यामुळे मला पोचायला वेळ झाला. तेवढा वेळ ते बसलेले होते. त्यानंतर आमची भेट झाली. पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल आपल्याला शंका घेण्याची काही आवश्यकता आहे असं नाही. पण इथं आलेल्या प्रत्येकाला तुम्ही वर गेला कॅमेराशिवाय तर तुम्हालाही भेटू शकतात. हा तुम्हालाही अनुभव आहे. त्यामुळं आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं, त्यांचा सन्मान ठेवणं, त्यांच्याशी बोलणं, चर्चा करणं. शेवटी राजकारणात संवाद कधी बंद करायचा नसतो आणि येऊन जर कोणी बोलत असेल तर तो संवाद हा थांबवणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही. जर ते आले तर परतही बोलतील ते, त्याला काय. त्यांनी विनंती केली मार्ग काढा यातून. पवार साहेबांनी सांगितलं की मागच्या निवडणुका आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढलेलो आहोत. 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आपण स्थापन केलेलं होतं आणि अनेक ठिकाणी आपली भूमिका वारंवार आपण लोकांच्या समोर जाऊन स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आता याच्या पलीकडे मार्ग कोणता काढायचा, तुम्ही काही मार्ग असेल तर सुचवा, अशीच त्यांनी भूमिका दाखवली. मला काय माहित नाही त्याचं. कुणाला टाळायचं? प्रश्न माझा नाही आहे, प्रश्न त्यांचा आहे. ते पवार साहेबांना येऊन भेटणे हा प्रश्न आहे. टाळण्याचा विषयच नाही आहे याच्यात कुठं. त्यांच्याही बाजूने नाही, याही बाजूने नाही. शेवटी एक पद्धत असते राजकीय. जर कुणाबरोबर चर्चा करायची असेल तर पवार साहेबांनी त्याप्रमाणे मला येण्यासाठी लगेच आदेश दिला. त्यामुळे टाळण्याचा विषय नाही. मला वाटतं विधानसभेचे 20-22 आमदार आलेले होते. विधान परिषदेचे एक 3-4 आमदार असावे. तीन तर होते. अशी होती संख्या. काय आज पहिला दिवस आहे ना आणि सध्याचं एवढा मोठा पाऊस पडलेला आहे की यायला लोक टाळाटाळ करतायत. मुंबईला यायला पहले मराठी में बाद में हिंदी में.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री दानवे यांच्या घरी यांच्या ऑफिसमध्ये काल बैठक झाली. त्या बैठकीतून इथल्या बैठकीसाठी मला आणि जितेंद्र आव्हाड साहेबांना बोलवण्यात आलं. आम्ही इथं आल्यामुळं आज काय करायचं याच्याविषयी झालेल्या चर्चेत आम्ही उपस्थित राहू शकलो नाही. आज सकाळी 10 वाजता मी वर आमच्या पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांना बोलवलेलं होतं. सर्व आमदार 10:30 पर्यंत आले आणि त्यांच्याबरोबर चर्चा विचार विनिमय करताना आमच्या हे लक्षात आलं नाही की खाली आंदोलन सुरू झालेलं आहे. ज्यावेळी लक्षात आलं आम्ही खाली आलो त्यावेळी श्रीयुत नाना पटोले, अंबादास दानवे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करत होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर जाऊन मी हार अर्पण केला. त्यामुळं मी त्यांच्याबरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाबरोबर आहे. विधिमंडळातली भूमिका देखील आमची बहिर्गमन करताना त्यांच्याबरोबर होती. त्यामुळे आपण जर तो सिक्वेन्स बघितला असता तर आपल्या मनात हा प्रश्न आला नसता. उद्या सकाळी देखील 10:30 आपण पायऱ्यावर भेटू. अभी मराठी खत्म पूरी हो गई क्या? बाद में मराठी चालू नहीं कर सकते एक बार हिंदी चालू होने के बाद. वो क्या है आपको असं आहे की कोण कोणाला भेटले यामुळे अजून कोणीतरी कमजोर होतो ही कल्पनाच चुकीची आहे. लोकशाहीत सर्वांना सर्वांशी संवाद साधण्याची आपण मुभा दिली पाहिजे. शेवटी संवादाने काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. संवाद बंद केल्यामुळं नुकसानच होतं. त्यामुळे संवाद चालू ठेवणं हे आवश्यक असतं. कुणी येऊन भेटत असेल, काही सूचना करत असतील तर मला असं वाटतं की तो संवाद चालू ठेवणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की आपण थोडासा उलटा विचार करणं आवश्यक आहे. असं म्हणणारी सगळीच पवार साहेबांना येऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायला येतात. याच्यात बरंच काही आहे नाही का? पवार साहब से वो मिलने को आए थे. यहाँ पे मिले. कल उनके सारे मंत्री जिन्होंने शपथ ली है सरकार में उनके साथ पवार साहब को मिलने को आए थे. कल भी उन्होंने वही मांग की जो आप सारे विधायकों के तरफ से हुई कि जो भी परिस्थिति निर्माण हुई है पार्टी में और विधिमंडल में उसमें से कुछ न कुछ रास्ता दिखाने के मार्गदर्शन करने की आवश्यकता है. इसलिए उन्होंने पवार साहब का आज दर्शन लिया और पवार साहब को विनती की कि ये सारी सिचुएशन में से रास्ता दिखाइए. देखो हमारी पार्टी हम सब एक ही है. विधिमंडल में ऑन रिकॉर्ड हम सारे इकट्ठा है. हमारे पार्टी में से जो 9 लोग शपथ लिए हैं उन्होंने कुछ पार्टी के खिलाफ एक कदम उठाया है. बाकी सारे विधायक जो है वो आज भी राष्ट्रवादी के हैं, ऐसे ही कहलाते हैं. उन्होंने कोई दूसरा गुट निर्माण नहीं किया है ऐसे वो भी कहते हैं. और इसीलिए वो सारे लोग आज पवार साहब को आके उन्होंने कहा कि जो भी परिस्थिति अब निर्माण हुई है उसमें से रास्ता दिखाइए. मुझे लगता है इसमें कोई गलत नहीं है. और पार्टी के लिए हमारी पार्टी के सारे विधायकों को आके पवार साहब को मिलने कहा कि ये सारे लोग 10-10, 15-15 साल कुछ 2 टर्म 3 टर्म एमएलए रह चुके हैं. वो सारे पवार साहब को आके मिले और उनके क्षेत्र के लोग भी पवार साहब को पहचानते हैं, जानते हैं, मानते हैं. और इसीलिए मुझे लगता है कि उन्होंने आके पवार साहब से मिलना और उनको रास्ता दिखाने की मांग करना ठीक है. अभी रास्ता पवार साहब ने भी उनको कहा कि अब रास्ता आप ही बताइए क्या निकालना है. नहीं, उसके बारे में कुछ चर्चा नहीं.
पाटिल साहब सवाल ये है कि आपको क्या लगता है? हम विपक्ष में बैठे, मैं पार्टी का विधायक हूं, पार्टी का गठ नेता हूं, पार्टी का अध्यक्ष हूं, मैं विपक्ष में बैठा हूं और विपक्ष के साथ हम बैठे हैं। पृथ्वीराज चौहान साहब के बाजू में मेरी जगह है और हमारे अनिल देशमुख जी और सब हम साथ में बैठे हैं। मुझे लगता है उससे आपको समझ में आना चाहिए हम कहाँ हैं। सर, क्या शरद अजित पवार को माफ करेंगे? मैं इसके ऊपर कुछ कह नहीं पाऊंगा। मेरा हक नहीं बनता कहने के लिए ये भी कहने के लिए मेरा हक नहीं बनता। मैं मेरी मर्यादा में रहूंगा। मैं पार्टी का काम देख रहा हूं, पार्टी की तरफ से बोल रहा हूं। अभी व्यक्तिगत प्रश्नों के लिए मैं जवाब देना ठीक नहीं है। पूरे राज्य की जनता संबंधित है कि क्या चल रहा है राज्य में, इस तरह से भी अजित दादा बिल्कुल मानने को तैयार नहीं है, सत्ता छोड़ने के तैयार नहीं है और पवार साहब के प्रतिक्रिया में जो किसी भी प्रकार से बीजेपी का दामन नहीं छोड़ेंगे। तो सवाल क्या है इसमें? दादा है सत्ता छोड़ने को तैयार नहीं है, आपकी पार्टी आपको विरोधी पक्ष में भी है। ये आप परिस्थिति का वर्णन कर रहे हैं, इसमें सवाल नहीं है। ठीक है, आज विधिमंडल का पहला दिन है। आस्ते आस्ते सारा चित्र आपके सामने आ ही जाएगा। पहले दिन सारे सवालों का जवाब देने की आवश्यकता ऐसे मुझे नहीं लगता। राष्ट्रवादी के सत्ता में आने से शिंदे गुट के कई नेता नाराज चल रहे हैं, क्या कहना चाहेंगे इस पर? ये मैंने भी सुना, आपने जो कहा वो मैंने भी सुना और काफी तेजी से वो नाराजगी फैल रही बोल रहे हैं। ये हमारे साहब राष्ट्रीय प्रवक्ता है, तो राष्ट्रीय स्तर के ऊपर के सवाल जो है आप इनसे पूछिए, सिद्दीकी साहब से। निर्देश दिए आप लोगों को रणनीति को लेकर के पार्टी के कार्यकर्ताओं को? पवार साहब ने हमें क्लियर कट डायरेक्शन दिए हैं। हम हमारी पार्टी का काम कर रहे हैं। पवार साहब यूपीए का हिस्सा है, इसलिए वो उन्होंने इनवाइट किया गया है, इसलिए वो आज बेंगलोर कल जाने वाले हैं और कल वो अटेंड करने वाले हैं। अभी बॉडी लैंग्वेज से निष्कर्ष निकालना और बॉडी लैंग्वेज पे देखना, तो मेरी बॉडी लैंग्वेज से आप भी निष्कर्ष निकालिए। आज तक एक खबर ऐसी चली कि एनसीपी ने प्रोटेस्ट को बॉयकॉट किया था, आपको लेकर हाँ, जैन पार्टी प्रोटेस्ट में शामिल नहीं हुए, बॉयकॉट में हम थे ना। हाँ, किसानों के मुद्दे पे जो बाला साहेब थोरात ने मुद्दा उठाया था, उसके बाद में उनको बोलने नहीं दिया, तो उसके ऊपर बॉयकॉट हमने भी किया, राष्ट्रवादी ने भी किया और हम विपक्ष के साथ है। आंदोलन में शादी में नहीं हुए, शामिल नहीं हुए, क्योंकि हमारी ऊपर राष्ट्रवादी के जो हमारे विधानसभा और विधान परिषद के सदस्य हैं, उनकी मीटिंग चौथे माले पे चल रही थी। जब हमें पता पड़ा, हम नीचे आए, तब वो आंदोलन समाप्त हो चुका था, लेकिन साथ में मैं कांग्रेस पार्टी और शिवसेना के नेता के साथ मैं छत्रपति शिवाजी महाराज के स्टैच्यू को हार पहनाने के लिए गया था। कोणाच्या कधी कधी कधी
प्रश्न फार चांगला विचारला, पण फुटीच्या नंतरचा माझा चेहरा आणि आत्ताचा चेहरा याचे कंपॅरिझन मला दाखवा, मग मी त्याच्यावर भाष्य करेन. पाटिल साहब, ऐसा को देख के आपको लगता है कि भविष्य में आप लोग एक बार फिर एक साथ हो जाएंगे? ऐसा है कि मैं कोई ज्योतिष के भूमिका में नहीं हूं. आज की जो परिस्थिति है वो एक्सेप्ट पॉलिटिक्स में करनी पड़ती है. आज की वस्तुस्थिति के साथ जो परिस्थिति आपको मालूम है वही मुझे मालूम है, वही वस्तुस्थिति है. अभी आगे जाके क्या होगा इसके ऊपर आज कहना ठीक नहीं है. हाँ, उन्होंने हमारी मान्यता के सिवाय उधर जाके स्वेरिंग इन सेरेमनी में हिस्सा हुए, मंत्री हो गए, जिसको राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अनुमति नहीं है. इसलिए हमने जो भी आवश्यक प्रोसीजर थी, कार्रवाई थी, वो कर दी है. अब वही लोग शाम को आके मिलते हैं पवार साहब को, तो मिलना तो आके मिलते हैं तो क्यों मिल रहे हैं, वो तो विनती करने को आ रहे हैं साहब को. मुझे लगता है इसमें कोई हर्ज नहीं है. आपकी बात तो मैंने बोला ना शुरू में. आपकी बात अजीत पवार को बात हुई आपको? हाँ?